महाराष्ट्रासह गुजरात राज्यात 40 पेक्षा जास्त दुकानफोडीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ठाणे येथून जेरबंद करून वाईन शॉप दुकानफोडीचे 4 गुन्हे उघडकीस. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक बर्गमॅन मोपेड गाडी बसून एक अनोळखी आरोपी येऊन वाईन शॉप फोडून चोरी करून पळून जाताना दिसला. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपिताचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर आरोपी हा मुंब्रा परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाली. नमूद पथक नाशिकवरून मुंब्रा जिल्हा ठाणे येथे जाऊन रेतीबंदर नंबर 1 रेतीबंदर उड्डाणपुलाचे बाजूस शिळफाटा जाणाऱ्या रस्त्यालगत मुंब्रा जिल्हा ठाणे हायवे रोडचे कडेला त्याच्या ताब्यातील बर्गमॅन मोपेड गाडीसह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राम निवास उर्फ राम मंजू गुप्ता वय 37 वर्ष असे सांगून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यामध्ये वापरलेली 60,000 रुपये किमतीची बर्गमॅन मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपीस गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करिता त्याने नाशिक शहर व ठाणे जिल्ह्यात वाईन शॉप फोडल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेडके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.